हालेलुया. प्रभूला गौरव, महिमा, धन्यवाद. हा आठवडा, हा महिना प्रभूने आमच्यासाठी विशेष दिलेला आहे आणि इमॅन्युअल मिनिस्ट्रीसाठी हालेलुया या 13 तारखेला 16 वर्ष पूर्ण होत आहेत आणि परमेश्वराने आतापर्यंत या 16 वर्षपर्यंत इमॅन्युअल मिनिस्ट्री या कळपाला राखलं, त्याच्या गरजा भागवल्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने हातभार लावून आम्हाला उभारलं. कारण येशूने म्हटलंय, मी आपली मंडळी रचीन आणि अधोलोकाच्या वेशी तिच्यावर प्रबल होणार नाही. आणि म्हणून आमच्यासाठी हा उत्साहाचा दिवस आहे आणि त्यामध्ये आपण आनंद आणि उल्हास करूया. कारण कोकऱ्याचं लग्न आलेलं आहे आणि त्याच्या नवरीने, त्याच्या मंडळीने आपणाला सजवलेलं आहे. तर आपण कशाने सजवायचं आहे, मंडळी म्हणजे काय, हे देवाच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत. आणि पहिला शास्त्र भाग मी तुम्हासाठी वाचणार आहे. पहिले तिमोथी याचा 3रा अध्याय, पहिले तिमोथी याचा 3रा अध्याय 14 आणि 15 वचन. पहिले तिमोथी 3रा अध्याय 14 आणि 15 वचन. देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी, जी खरेपणाचा खांब व आधार आहे. त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचं वचन म्हणतं की देवाचं घर काय आहे, म्हणजे जिवंत देवाची मंडळी, आम्ही प्रत्येक जण. आणि जी मंडळी आम्ही आहोत हे खरेपणाचा खांब आहोत. सत्यात येशू हा सत्य आहे आणि त्याने आम्हाला घेरलेले आहे, तो आम्हामध्ये आहे. आणि त्या खरेपणाचा खांब आणि आधार आहे. त्या देवाच्या घरात तुला कसं वागलं पाहिजे. हालेलुया. तर देवाची मंडळी हे आम्ही कशा रीतीने वागावं, कशा रीतीने चालावं. आपली मनमर्जी करण्यासाठी देवाची मंडळी नाही. या जगात होतो त्याप्रमाणे आम्ही करू नये. तर देवाच्या मंडळी ही पहिली मंडळी, प्रेषितांची कृत्य याच्या 2ऱ्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतं की पहिली मंडळी सुरुवात झाली. प्रेषितावर पवित्र आत्मा उतरला आणि ते एकसारखे 10 दिवस प्रार्थना करत राहिले. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 50व्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. तर मंडळीसाठी पवित्र आत्मा हा फार महत्वाचा आहे. याची जोड असणं महत्वाचं आहे. जर पवित्र आत्मा नाही तर ते मंडळ होतं. म्हणून मंडळी आणि मंडळ याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून मंडळीला पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवला पाहिजे, पवित्र आत्म्याचा शब्द ऐकला पाहिजे, पवित्र आत्म्याची वाणी ऐकली पाहिजे. आणि पवित्र आत्म्याशिवाय आम्ही जीवन जगू शकत नाही. पवित्र आत्म्याला बऱ्याच ठिकाणी आम्ही बंद करतो, अन्न भाषा बोलत नाही, पवित्र आत्म्याशी बोलत नाही. हालेलुया. पवित्र आत्मा येशूचं जे काही आहे ते आम्हाला प्रगट करतो, वेगळं काहीच करत नाही. आणि म्हणून येशूने म्हटलं, जे माझं आहे ते तो तुम्हाला शिकवील, माझं आहे ते तो तुम्हाला सांगेल आणि वाट दाखवित नेईल खरेपणात आणि सत्यात. प्रेज द लॉर्ड. आणि तो तुम्हाला शिकवील, चालवील, आधार देईल. तर देवाचं घर, देवाच्या घरासाठी आत्मा, पवित्र आत्मा, मंडळीसाठी पवित्र आत्म्याची फार आवश्यकता आहे. तर पहिली मंडळी ही प्रेषितांच्या वेळेला 2ऱ्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतं, ते स्थापन झाली. आणि त्या ठिकाणी पेत्राद्वारे, प्रेषितांद्वारे 7 नियम पाहायला मिळतात. आणि ते 7 नियम गेल्या रविवारी आम्ही पाहिले. आणि त्याच्यामध्ये प्रेषितांचं शेवटचे 4, प्रेषितांचं शिक्षण आणि प्रार्थना, प्रभुभोजन, ह्या 4 गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पाहिल्या. प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय, प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 42व्या वचनापासून आपल्याला पाहायला मिळतं ती प्रेषितांच्या शिक्षणात, सहभागीपणात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात स्थिरपणाने तत्पर असत. तर ती म्हणजे मंडळी, त्याबरोबर प्रेषित पण होते. आणि ते खरोखरी म्हणजे त्यांच्या बरोबर प्रेषित होते, फक्त एकटे नाही. घरोघरी भाकर मोडत असताना मंडळी बरोबर देवाचे जन होते आणि ते करत होते.
आणि म्हणून तो शब्द आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी. तेव्हा ते विश्वास धरणारे सर्व एकत्र होते, ते तत्परतेने, ते दररोज तत्परतेने एकत्र जमत. आणि म्हणून देवाच्या मंडळीमध्ये शिस्त आहे. देवाच्या मंडळीमध्ये आम्हाला कसं वागलं पाहिजे हे आम्ही तुला समजावं. देवाचा आत्मा आम्हाला समज देतो, निराश करत नाही. लक्षात ठेवा, मी तुम्हाला निराश करत नाही. देवाचा शब्द माझ्याद्वारे जो येतो, हालेलुया, तो निराश करणारा नाही, तर तुम्हाला जीवन देणारा, सतेज करणारा आणि उत्साहित करणारा आहे. आणि म्हणून देवाची पहिली मंडळी कुठे स्थापली गेली? प्रेषितांच्या वेळेला. नंतर 1 कोरिंथ 12 अध्याय आणि 3 वचनात आपल्याला पाहायला मिळतं, यामुळे मी तुम्हास कळवितो. 1 कोरिंथ 12:3, यामुळे मी तुम्हास कळवितो की कोणीही देवाच्या आत्म्याने बोलताना येशू शापित आहे असे म्हणत नाही. कोणीही देवाच्या आत्म्याने बोलत असताना येशू शापित आहे असं म्हणत नाही. आणि पवित्र आत्म्याने बोलत असल्या वाचून कोणाच्यानेही येशू हा प्रभू आहे असे म्हणवत नाही. म्हणजे काय? पवित्र आत्म्यानेच आम्ही बोलू शकतो की येशू प्रभू आहे. ज्यांच्या ठाई देवाचा आत्मा आहे तेच प्रभू येशूला आपला मालक, प्रभू म्हणून कबूल करत असतात. तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याची साथ आहे. पवित्र आत्म्याशिवाय आम्ही देवाची मंडळी, जी देवाचं घर आहे, त्याला समजू शकत नाही, त्यामध्ये राहू शकत नाही. आणि म्हणून ही देवाची मंडळी, यामध्ये परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे आणि बोलवलेलं आहे. आणि म्हणून हा पवित्र आत्मा आम्हासाठी दिलेला आहे. पवित्र आत्म्याशिवाय, पुन्हा एकदा मी सांगतो, पवित्र आत्म्याशिवाय देवाच्या प्रेषितांनी दिलेलं शिक्षण, देवाचे जन देत आहेत ते शिक्षण, हालेलुया, त्यांच्या बरोबर चालणं, देवाच्या मंडळीत चालणं, हे आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून पवित्र आत्म्याची ही जोड आम्हाला असलीच पाहिजे. आणि म्हणून इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 17 वचनात लिहिले, मी असे, पौल सांगतो की मी असे मानतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, गौरवाचा बाप याने आपल्या ओळखीचे ज्ञान व प्रकटीकरण याचा आत्मा तुम्हाला द्यावा. हालेलुया. गौरवाचा बाप येशू ख्रिस्त याचा देव, जो गौरवाचा बाप, याने आपल्या ओळखीचं ज्ञान व प्रकटीकरण याचा आत्मा, हा देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला द्यावा, तो तुम्हाला मिळावा, त्यामध्ये तुम्ही चालावे, त्याचं तुम्ही ऐकावं. आणि जर आम्ही त्याचं ऐकतो, त्याच्यामध्ये चालतो, त्याचं संभाषण करतो, तर आम्ही देवाच्या मंडळीत आहोत, नाहीतर मंडळात आहोत. हालेलुया. आणि म्हणून पवित्र आत्म्याला आम्ही किती महत्व देतो, पवित्र आत्म्याला किती, पवित्र आत्म्याकडे लक्ष देतो, पवित्र आत्म्याचं किती ऐकतो, याला फार महत्वाचं आहे. पवित्र आत्म्याला महत्व देणं, पवित्र आत्म्याचा शब्द ऐकणं, हे देवाच्या मंडळीत चालणं. हालेलुया. तर देवाची मंडळी ही पवित्र आत्म्यावर आज आधारलेली आहे. येशू येऊन येशूचं काम केलं, जुन्या करारात देव पित्याने कार्य केलं. या आत्ताच्या कृपेच्या काळात आम्हासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही प्रार्थना, शिक्षण, प्रीचिंग, संदेश, आणि हे आम्हाला दिले जात आहेत. आणि हा दिले जाणाऱ्या गोष्टी, हालेलुया, हा दरवाजा आहे. हा दरवाजा, याला उघडण्यासाठी एकच चावी आहे. हा दरवाजा आपोआप उघडत नाही. हा दरवाजा, कोणता दरवाजा? प्रार्थना, शिक्षण, प्रीचिंग, टीचिंग, देवाचा संदेश, हालेलुया, हा दरवाजा आहे. आणि हा दरवाजा आमच्यासाठी, आम्हाला कधी समजू शकेल? प्रीचिंग, टीचिंग, शिक्षण, देवाच्या आत्म्याचं हा दरवाजा आहे. त्याला की, दरवाजाला चावी आहे. आणि ही चावी पवित्र आत्मा आहे.
आणि ही पवित्र आत्म्याची चावी जर आम्ही लावली नाही तर आम्हाला देवाचं प्रीचिंग, देवाचं टीचिंग, देवाचं शिक्षण, प्रेषितांचं शिक्षण, देवाचा शब्द आम्हाला समजू शकणार नाही। ते फक्त आम्हाला कादंबरी प्रमाणे होईल, ज्ञानासारखं होईल, फक्त ज्ञान मिळवल्यासारखं। आणि म्हणून हे एक हालेलुया दरवाजा आहे आणि हा दरवाजा चावी शिवाय उघडला जात नाही। आणि ही चावी पवित्र आत्मा आहे आणि पवित्र आत्म्याची चावी हे हा दरवाजा उघडतो। हालेलुया। आणि म्हणून हा या जगामध्ये सर्व अंधार आहे। हालेलुया। जगामध्ये सर्व गोष्टी देवाच्या विरुद्ध आहेत आणि या अंधारामध्ये त्याने आम्हाला प्रकाश, देवाची लेकरं, प्रकाशाची लेकरं म्हणून ठेवलेलं आहे। आणि ही प्रकाशाची लेकरं समजावीत, त्यांना समजावं म्हणून त्यांना रोशनी देणारा पवित्र आत्मा, त्यांना समजवणारा, त्यांना शिक्षण देणारा हा पवित्र आत्मा आहे। आणि म्हणून जग हे अंधाराने भरून गेलं आहे आणि प्रकाशाशिवाय आम्ही चालू शकत नाही, पवित्र आत्म्याशिवाय आम्ही चालू शकत नाही, देवाची वाणी ऐकू शकत नाही, देवाचा शब्द ऐकू शकत नाही, ख्रिस्ताची योजना, ख्रिस्ताचा प्लॅन आम्ही समजू शकत नाही। आणि म्हणून या मंडळीमध्ये तुला कसं वागलं पाहिजे, हालेलुया, हे तुला समजावं। पहिली गोष्ट महत्वाची पवित्र आत्मा आहे, हे तुला समजलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय तू चालू शकत नाही। हालेलुया। आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला म्हणतं, आणखी मी तुला असेही सांगतो की प्रेषित मत्ती लिखित शुभवर्तमान याच्या 16व्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतं आणि 18 वचन, आणखी येशूने म्हटलं की आणखी मी तुला असेही सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व मृत लोकांच्या वेशी तिच्यावर प्रबल होणार नाही। आपला आजचा विषय आहे मंडळी। देवाने इमॅन्युअल मंडळीला, इमॅन्युअल मिनिस्ट्रीला, या मंडळीला देवाने उभारलेला आहे आणि ज्या ठिकाणी देव उभारतो तिथे कोणी तोडू शकत नाही। हालेलुया। आणि म्हणून मृत लोकांच्या, हालेलुया, अधोलोकाच्या, मरणाच्या वेशी देवाच्या मंडळीवर प्रबल होणार नाही। आम्हाला मरणाचं, मृत लोकांचं भय नाही देवाच्या मंडळीला। हालेलुया। आणि म्हणून आमच्यावर ती, हालेलुया, अधोलोक, तो अधोलोक, हालेलुया, ते मृत आत्मेचा प्रभाव करू शकणार नाही। देवाने आम्हाला, येशूने म्हटलंय, या खडकावर म्हणजे कोणावर? ख्रिस्तावर मी आपली मंडळी रचीन। हालेलुया। ही मंडळी आम्ही प्रत्येक जण रचले जात आहोत। कसे रचले जात आहोत? देवाचं वचन इफिसकरास पत्र 2 अध्याय 20, 21, 22 मध्ये पाहायला मिळतं, प्रेषित व भविष्यवादी, प्रेषित व भविष्यवादी यांचा जो पाया, त्यावर तुम्ही रचलेले आहात। ख्रिस्त येशू जो कोपऱ्याचा मुख्य दोंडा आहे, कोपऱ्याचा, या मंडळीचा जी बांधली जात आहे त्याचा कोपऱ्याचा मुख्य दोंडा कोण आहे? ख्रिस्त। पेत्राच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे, बांधणाऱ्याने तो नाकारला, त्याच्यावरती अडखळली आणि म्हणून हा कोपऱ्याचा मुख्य दोंडा ख्रिस्त, त्यावर आम्ही रचले जात आहोत। आणि प्रेषित व भविष्यवादी यांचा जो पाया, त्यावर तुम्ही रचलेले आहात। आणि म्हणून प्रेषितांचं शिक्षण आपल्या मनाप्रमाणे अर्थ काढून काही करू नका। प्रेषित देवाचे संदेष्टे आहेत, देवाचे सेवकगण आहेत, त्यांना विचारा आणि मग करा। प्रेज द लॉर्ड। आपल्या मर्जीप्रमाणे काही करू नका। आणि म्हणून ही मंडळी, येशू म्हणतो मी रचीन। हालेलुया। या ठिकाणी लिहिलंय, हालेलुया, मी आपली मंडळी रचीन। रचणारा कोण? पास्टर नाही। हालेलुया। आम्ही त्याचे एक उपयोगी पात्र आहोत। रचणारा ख्रिस्त आहे। आम्हा प्रत्येकाला, आम्ही त्याच्यामध्ये प्रेषित आणि भविष्यवादी यांचं हे शिक्षण, त्यावर रचलेले आहात। आम्ही त्याच्यावर रचलेले आहोत। आणि येशू ख्रिस्त जो कोपऱ्याचा मुख्य दोंडा आहे, हालेलुया, त्याचं शिक्षण, येशूने दिलेलं शिक्षण, येशूच्या प्रेषितांनी दिलेलं शिक्षण, येशूच्या संदेष्टाने दिलेलं शिक्षण, हे आम्ही आपलंसं करावं। फक्त थोडकं घेऊन धावत जाऊ नका। परमेश्वराने आमच्यासाठी खूप काही दिलेलं आहे। तर या पवित्र
आत्म्याला आम्हाला महत्व द्यायचं आहे. आम्ही त्याला किती महत्व देतो. पवित्र आत्म्याशिवाय आम्ही चालू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय प्रेषितांचं आणि संदेष्ट्यांचं शिक्षण आम्हाला समजणार नाही. आणि म्हणून या जगाच्या गोष्टी आम्ही किती ऐकतो. हालेलुया. या जगाच्या गोष्टी आम्ही किती ऐकत आहोत. हालेलुया. तर जर आम्ही जगाकडे ऐकत आहोत तर आमचं देव ऐकणार नाही. प्रेज लॉर्ड. जगाच्या गोष्टी जर आम्ही ऐकत आहोत, प्रेज लॉर्ड, जगाच्या रीतीप्रमाणे आम्ही चालत आहोत तर देव आमचं ऐकणार नाही आणि आमची देवापर्यंत वाणी जाणार नाही. आणि म्हणून बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाच्या आत्म्याकडून कार्यसिद्धीस जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर जगाच्या गोष्टी आम्ही किती ऐकतो. हालेलुया. बऱ्याच गोष्टी आहेत त्या देवाच्या मंडळीला खाली खेचत आहेत. हालेलुया. या मी पुढे सांगणार आहे, परंतु त्या आधी पाहणार आहोत. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर त्याच्या आत्म्याकडून कार्यसिद्धीस जाते. प्रत्येक गोष्ट आम्ही त्याच्या महिम्यासाठी वापरावी. पहिले करीन याचा 2 अध्याय आणि 10व्या वचनात लिहिले, पण देवाने आपल्या आत्म्याकडून त्या आम्हास प्रगट केल्या. ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या देवाने आम्हाला त्याच्या आत्म्याकडून प्रगट केल्या. कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा, देवाच्या खोल गोष्टीचाही शोध करतो. प्रेज द लॉर्ड. कोण करतो? पवित्र आत्मा. हालेलुया. देवाच्या आत्म्याकडून प्रेषित लोक काय म्हणतात की आम्हाला त्या आत्म्याकडून प्रगट झाल्या. आणि हा आत्मा देवाच्या खोल गोष्टीचा, हालेलुया, शोध करतो. आणि 11व्या वचनात लिहिले, त्याप्रमाणेही देवाच्या गोष्टी, हालेलुया, देवाच्या आत्म्या वाचून कोणीही ओळखल्या नाहीत. देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्या वाचून कोणीही ओळखल्या नाहीत. स्पष्ट लिहिलंय. जर देवाच्या गोष्टी, पवित्र शास्त्र तुम्हाला ओळखायचे आहेत, समजायचे आहेत, तर देवाच्या आत्म्याशिवाय तुम्ही ओळखू शकत नाहीत, समजू शकत नाहीत. हालेलुया. म्हणून मंडळीचं कर्तव्य आहे, प्रत्येक देवाच्या मंडळीत येणाऱ्या जणांचं कर्तव्य आहे, पवित्र आत्म्याचा शब्द ऐकावा, पवित्र आत्म्याला आम्ही वाव द्यावी. तर पवित्र आत्म्याशिवाय आम्ही, हालेलुया, उत्सुक होऊ शकत नाही. ज्या आम्ही करतो, हालेलुया, हे पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेने करत आहोत. प्रेषित लोकांनी त्या पवित्र आत्म्याद्वारे स्वतःला, त्यांना त्रास झाला, करवतीने चिरलं, हालेलुया, त्यांना उलट करून वधस्तंभावर जाळलं, हालेलुया, त्यांना फटके मारले, खोड्यामध्ये त्यांचे पाय अटकवले, बेड्याने त्यांना बंद केलं. हालेलुया. कशासाठी? आमच्यासाठी. आमच्या पूर्वजांनी, प्रेषित लोकांनी काय सहन केलेलं आहे आणि आज आम्ही काय करत आहोत. येशूसाठी आम्हाला एक शब्द सहन होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे जन हो, देवाची मंडळी, हालेलुया, प्रेषित लोकांनी काय केलं त्याच्यावर आम्ही रचले जात आहोत. आम्हासाठी त्याने किती त्याग केला, त्यांना किती शिक्षा झाली. योहानाविषयी पाहायला मिळतं, त्याला तर कढईमध्ये तळलं गेलं. पात्मा नावाच्या बेटावर एकटाच तो होता आणि त्या पिढेमध्ये असताना आत्म्याने संचरित झाला. आम्ही पिढेत असताना शिवीगाळी केली असत्या, दुसऱ्यांना दोष दिला असता. आम्ही आमच्या दुःखामध्ये, आमच्या संकटामध्ये दुसऱ्यावर दोष लावतो. पण योहान आपल्याला पाहायला मिळतं, त्या पिढेमध्ये आत्म्याने संचरित झाला आणि आत्म्याने शेवटलं प्रकटीकरण आपल्याला पाहायला मिळतं, ते त्याला प्रगट केलं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मंडळी ही मंडळी अशी आहे, या मंडळीमध्ये देवाने आम्हाला सहभागी केलेला आहे त्या पवित्र आत्म्याचा शब्द ऐकण्यासाठी. आणि जर पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये वाव नाही, आम्ही त्याचा शब्द ऐकत नाही, तर आम्ही जगामध्ये चालत आहोत. आणि म्हणून या जगाच्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आहेत की आम्हाला त्या जगामध्ये ओढत आहेत. हालेलुया. जगाकडे नेत आहेत. शारीरिक अभिलाषा,
डोळ्याच्या अभिलाषा, हालेलुया, आमचा आळस, हालेलुया, आमचं काम. 7 दिवस आम्ही काम करतो, 1 दिवस प्रभूसाठी देत नाही. लॉकडाऊन झालेला आहे तरी 3 तास प्रभू समोर रविवारी बसत नाही. हालेलुया, मी ऐकलं, हालेलुया, माझा मुलगा बसत नाही, मी काय करू? प्रभूच्या दिवशी हालेलुया वचन ऐकत नाही, वचन नाही वाचत. देवाच्या मंडळीत तुम्हाला निवडलंय देवाने, हालेलुया. आणि म्हणून देवाचे जन हो, या काही गोष्टी, डोळ्याच्या हाव, हालेलुया, आम्ही किती वेळ प्रभूसाठी देत आहोत आणि किती वेळ आम्हासाठी खर्च करत आहोत चकित गोष्टीसाठी. प्रभूने आम्हाला स्मार्टफोन दिलेला आहे, किती चांगला उपयोग होत आहे. हालेलुया, फार चांगली गोष्ट आहे, चांगली वस्तू आहे. आम्ही चांगला उपयोग करूया. हालेलुया, प्रभूसाठी वेळ देऊया. हालेलुया. आणि जर आम्ही प्रभूसाठी वेळ देणार आहोत, हालेलुया, तर प्रभू परमेश्वर आमचं सहाय्य करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रभूचा आत्मा निराश करत नाही. प्रभूचा आत्मा आम्हाला उत्सुक करतो, टोचणी लावतो. हालेलुया. या लॉकडाऊन मध्ये कमीत कमी हे संपत असताना आम्ही प्रभूसाठी आणखी वेळ द्यावा. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेला आम्ही आणखी वेळ देणार आहोत, परमेश्वर आमचा निश्चित रीतीने सहाय्य करेल. लूका वर्तमान याचा 24वा अध्याय आणि 45व्या वचनात लिहिले, तेव्हा शास्त्रलेख त्यांना समजावा म्हणून त्याने त्यांचं मन उघडलं. हालेलुया. येशूने पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांचं मन उघडलं. प्रेज द लॉर्ड. मन उघडणं हे देवाचा आत्मा करतो. आणि जेव्हा आम्ही देवाच्या आत्मेची वाणी ऐकणार आहोत, तेव्हा आमचं मन उघडणार आहे आणि देवाच्या वचनाचा शास्त्रभाग, खोल गोष्टी, देवाच्या आत्म्याच्या खोल गोष्टी आम्हाला समजणार आहेत. ही मंडळी, याला मंडळी म्हटलेलं आहे. आम्ही त्याचा शब्द ऐकावा. हालेलुया. आम्ही मंडळात नाही. पुन्हा एकदा मी सांगतो, आम्ही मंडळ नाही. मंडळ काय करते? आपापल्या इच्छेप्रमाणे करतं, जगाच्या गोष्टी करतं. आम्ही मंडळी आहोत ख्रिस्ताची. ख्रिस्त हा रचणार आहे. पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शक दिलेला आहे, त्याचा आम्ही ऐकावं. प्रेज द लॉर्ड. तर देवाची मंडळी, या अॅनिव्हर्सरीला 16 वर्ष आमच्या मंडळीला पूर्ण होत आहेत आणि त्यामध्ये आमच्यासाठी देवाचा शब्द, देवाचा संदेश हा आहे. या मंडळीमध्ये तुला कसं वागलं पाहिजे हे तुला समजावं. प्रेज द लॉर्ड. आणि जर आम्ही हे समजून घेणार आहोत तर निश्चित रीतीने परमेश्वर आमचं सहाय्य करेल. येशू देवाचं वचन म्हणतं, जग आणि जगाची हाव नाहीशी होत आहे. जो कोणी जगावर प्रीती करत असेल त्याच्यावर बाबाची प्रीती नाही. हालेलुया. आणि म्हणून स्पष्ट सांगतं, आम्ही आमची फक्त इच्छा करणार नाही. प्रेषितांच्या शिक्षणात देवाचे सेवक गण दिले आहेत, लीडर आहेत, त्यांना आम्ही विचारणार आहोत. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट, एक दिवस, आठवड्यातला एक दिवस प्रभूसाठी द्यावा. आणि हे जर आम्ही करत नाही तर आम्ही या जगामध्ये गुरफटलेलो आहोत. प्रभूची वेळ, प्रभूचा दिवस आम्ही प्रभूला द्यावा. प्रेज द लॉर्ड. आम्ही आळस झालेलो आहोत, आळशी झालेलो आहोत. आणि जो आळशी आहे, जो काम करत नाही, त्याने खाऊही नाही. परंतु या लॉकडाऊन मध्ये प्रभूने आम्हाला खायला भरपूर भाकर दिले. आम्ही प्रत्येक जण काम करणारे आहोत. परंतु या दिवसामध्ये देवाचं काम करावं, देवाच्या सानिध्यात जावं, देवाचा शब्द ऐकावा, अधिकाधिक देवाचं वचन वाचावं आणि त्याद्वारे पवित्र आत्मा आम्हाला खोल गोष्टी, देवाच्या खोल गोष्टी प्रकट करेल. तर आजची खोल गोष्ट ही आहे, पवित्र आत्मा या मंडळीसाठी दुजोरा म्हणून आहे. आणि जर पवित्र आत्मा आम्हाला दुजोरा नाही तर मंडळीच्या गोष्टी आम्ही समजू शकणार नाही. मंडळीच्या बाहेर आम्ही पडू किंवा मंडळीला दोष देऊ, ख्रिस्ताला दोष देऊ, देवाला दोष देऊ. हालेलुया. आम्ही स्वतःला दोष देऊ. हे शरीर. दुसरा एक शब्द वचन मी सांगू इच्छितो. 1 कोरिन्थीय पत्र 3 अध्याय आणि 16 वचन. तुम्ही देवाचे पवित्र स्थान आहात, तुम्हा मध्ये देवाचा आत्मवास करतो. मंदिर कुठे आहे? हे याला देखील तू दोषी ठरू नकोस, निराश होऊ नकोस.
देव तुला सर्व काही द्यायला, दुष्काळात आपल्या लेकरांना देण्यासाठी तो समर्थ आहे. इसाकाने दुष्काळात पेरणी केली, परमेश्वराने त्याला 100 पट पीक दिलं. हालेलुया. आपल्या लेकरांना दुष्काळात कमी पडत असताना वाळवंटात नद्या वाहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून जे काही परिस्थिती झाली त्याकडे पाहू नको, वरती पहा, आपली डोकी उंच करा. गौरवाचा राजा येत आहे. आणि गौरवाचा राजा कोण आहे? सैन्याचा यहोवा. हाच गौरवाचा राजा. त्याने आमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवला. आम्ही त्याचं स्वागत करूया. मी माझं अंतःकरण पवित्र आत्म्या तुझ्यासाठी उघडत आहे. येशू तुझ्यासाठी उघडत आहे. माझं मार्गदर्शन कर. कम होली स्पिरिट, लीड अँड गाईड. पवित्र आत्मे ये आणि आमचं मार्गदर्शन कर. बोला. त्याच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही मंडळीत देवाच्या मार्गात, ख्रिस्ताप्रमाणे ख्रिस्ताच्या मार्गात चालू शकत नाही. आणि म्हणून मंडळी, हालेलुया, याचा अर्थ आम्ही समजावा, त्यात तुला कसं वागलं पाहिजे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित कर. आपले डोळे बंद करूया. थँक्यू फादर. दयाळू येशू, आतापर्यंत दयेने, कृपेने प्रत्येक वस्तू, गोष्टी पुरवल्या, कुटुंबात, मंडळीत. आणि या लॉकडाऊन मध्ये तू आपल्या मंडळीसाठी मोठ्या गोष्टी केल्या आहेत. मी विश्वास ठेवतो, अद्भुत साक्षीच्या ढगाने या मंडळीला तू वेढला आहे. इस्रायल लोकांवर दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ. त्याच रीतीने या लॉकडाऊन मध्ये तुझ्या मेघाची, तुझ्या पवित्र आत्म्याची छाया आम्हावर तू केली आहेस. आणि कोणतेही उणीव, कोणतेही हालेलुया तळपट होणारा, जो भाजणारा, आम्हाला खाऊन टाकणारा असा कोणताही क्षण तू आमच्यावर येऊ दिला नाहीस. तर तुझ्या तळ हातावर तू आम्हाला कोरलस, तुझे खोट आमच्या भोवती घातलेस. म्हणून आम्ही तुझे आभार मानितो. सारा आदर, महिमा आणि गौरव तुला देतो. या सर्व स्थितीत आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुला गौरव देतो. सारा आदर, महिमा आणि गौरव तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून एक आणि मान्य. आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. विश्वासाने देवाचं वचन ऐका. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.